नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, आज आपण काय डिस्कस करणार आहोत तर नेमकं मी असंच एक इंटरव्ह्यू बघत होतो. त्यांचं नाव आहे मुदिता बन्सल. ठीक आहे, मुदिता बन्सल यांची ऑल इंडिया रँक आहे 44 आणि यांना पोस्ट कोणतं मिळालंय? IAS है ना. आणि लक्षात ठेवा की फर्स्ट अटेम्प्ट आहे. आणि विशेष म्हणजेच काय की यांनी फक्त 8 महिन्यांमध्ये हा अभ्यास पूर्ण केलाय. मी त्यांचा इंटरव्ह्यू ते बघत होतो आणि मला ना फार काही इंटरेस्टिंग पॉइंट्स आहेत त्यांच्या इंटरव्ह्यू मधून मिळालेत की हा माइंडसेट, ही सायकोलॉजी, ही नेमका हा जो योग्य मार्ग आहे ना तो इथून आपल्याला मिळतो आहे ना. कारण एक विचार करा की खरं जो आहे ना आपला ऍटिट्यूड आहे तोच मॅटर करतो. आपण जनरली, तुम्ही पण जनरली हेच व्हिडिओ जास्त बघत असणार की कोणत्या विषयाचे कोणते प्रश्न आहेत, कसे PYQ आहेत आणि त्यासोबत कोणते पुस्तक वाचायचे जनरली जे नवीन विद्यार्थी आहेत है ना. पण कोणी नाही हे नेमकी सायकोलॉजीकडे कोणी लक्ष देत नाही का? कारण त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. जसं मी म्हटलं की तुम्हाला कन्सिस्टंट राहायचंय है ना. आता सर्वजण काहीतरी याकडे दुर्लक्ष केलं जातं, पण खरं ना परीक्षा क्लिअर नाही इथूनच होणार आहे. मला सांगा की ही स्पर्धा परीक्षा आहे, करेक्ट? आणि स्पर्धा जर परीक्षा असेल तर यामध्ये सर्वात जास्त काय इम्पॉर्टंट आहे? म्हणजे मला सांगा की 10 जर मुलं आहेत जे एका रेसमध्ये धावत आहेत, त्यामध्ये सर्वात जास्त जिंकणार याला सर्वात जास्त महत्व कुठून मिळतो? जो सर्वांचा पुढे धावणार तो किती वेगाने धावतोय यापेक्षा जास्त मॅटर हे करतोय की इतर 9 पेक्षा तो वेगाने धावतोय की नाही. बरोबर की नाही? राईट. सेम स्पर्धा परीक्षा आहे, ही पण स्पर्धाच आहे ना. आपण किती विद्यार्थ्यांच्या पुढे आहो ना हेच तर मॅटर करताय. आपल्याला किती मार्क्स मिळत आहे यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट काय की आपण किती विद्यार्थ्यांच्या, किती ऍस्पायरंटच्या पुढे आहोत. मग आता या मागे आपल्याला काही ऍस्पायरंटना पुढे मागे सोडून आपल्याला पुढे जायचंय, तर त्यापेक्षा आपल्याला काहीतरी तर वेगळं करावं लागेल. लक्षात येतंय? आणि सर्वजण जे करतायत तेच जर तुम्ही करत असाल, म्हणजे सर्वजण सेम पुस्तक वाचतात, सर्वजण सेम PYQ सॉल्व्ह करतील, सर्वजण इमॅजिन करा की रोज सर्वजण 8-10 तास अभ्यास करतायत, मग वेगळं काय आहे? तर वेगळं आपल्याला आपला माइंडसेट ठेवायचा आहे. कारण हा जो स्टॅटिक जो भाग आहे, स्टॅटिक भाग म्हणजेच काय की पुस्तक कोणते वाचायचे किंवा अभ्यास हा 8-10 तास करायचा, याला आपण स्टॅटिक भाग म्हणू. हा मानसिक नाहीये, हा फिजिकल आहे आणि हा सर्वांसाठी सारखा आहे. फरक पडतो तो फक्त आपल्या मानसिकतेत. जसं फॉर एक्झाम्पल की तुम्हाला कन्सिस्टंट राहायचंय. मराठीमध्ये एक फार चांगला एक वर्ड आहे ज्याला आपण चिकाटी म्हणतो. मागे पण मी सांगितलंय की परसिव्हरन्स, ही चिकाटी असायला पाहिजे तर होणार आहे ना. तर या मॅडमच्या, मुदिता बन्सल या मॅडम आहेत, त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये मला असेच काही पॉइंट सांगितले, तेच आपण आज इथे डिस्कस करणार आहोत आणि तुमच्या क्लिअर लक्षात येईल की आपण कुठं कमी पडतोय है ना. कारण सर्वांच्या पुढे जायचंय आपल्याला हो. चला, बाकी अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर माझा हा इथं नंबर मी शेअर करतोय 8793382448. काहीही जरी क्वेरीज आहेत, स्पेशली जे नवीन विद्यार्थी आहेत, तुम्हाला जर सिलेबस तुमच्याकडे नाहीये, कारण पहिला टप्पा तर हाच असतो आणि दुसरं यासोबत ऐकाय तर PYQ, या दोघांचा जो चांगला यूज करतो. इव्हन मॅडमनी पण तेच सांगितलंय की PYQ परत परत अनालिसिस करा, नवीन नवीन बाबी आपल्याला माहित होतात की परीक्षा काय आहे, किती डेप्थ विचारलंय, काय ट्रेंड आहे आणि कोणत्या भागावर जास्त भर द्यायचा, कोणावर कमी भर द्यायचंय, कसं प्रायोरिटाईज करता येईल आपल्याला विषय किंवा त्यातले टॉपिक किंवा सब टॉपिक है ना. म्हणून काय तर सिलेबस आणि PYQ यांचा रोल आहे. जर तुमच्याकडे नाही आहे किंवा याचा अनालिसिस कसं करायचं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सेम नंबर कॉलिंगला आहे, सेम नंबर व्हॉट्सअपला आहे. त्यानंतर आपण सायन्स, आपला विषय आहे काय तर सायन्सचा तुम्हाला कोणताही कंटेंट हवा आहे, तुम्हाला PYQ हवा आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सोबत आपण सायन्सचा एक व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे, तो जॉईन करायचा आहे तरी पण कॉन्टॅक्ट करता येईल. आणि त्यासोबतच ऍडमिशन है ना. कारण होतं काय की आपण सेल्फ स्टडी ज्यावेळेस करतो तर विषय हाच आहे की प्रायोरिटाईज आपल्याला करता येत नाही आणि मग सर्व गोंधळ होतो, आपण सर्वच करत बसतो. तर ते करू नका, प्रॉपर प्लॅनिंग करा, त्याशिवाय होणार नाहीये. करेक्ट. चला पुढे वळू आपण. टेलिग्राम चॅनल लक्षात ठेवा, @टेक्स्टबुक सर्च करा, लगेच जॉईन करा. त्यानंतर आहे काय की राज्यसेवा 2026 साठी आपल्याकडे बॅच आहे 2.0, यशोदे 2.0. थोड्या वेळात मी पूर्ण डिटेल माहिती सांगतोय. आणि जर पूर्व परीक्षासाठी जर तुम्ही तयारी करत असता तर आपण आता एक क्रॅश कोर्स सुद्धा सुरू केलाय.
सर्व विषय इथं होतील आणि इव्हन करंट अफेअर्स सुद्धा होईल. कोर्स तर असेल, त्यासोबत मॉक टेस्ट, स्टडी नोट्स आणि प्रॅक्टिस क्वेश्चन सर्व इथं कव्हर केल्या जाईल. नेक्स्ट आहे काय की कंबाईनची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, ज्याचे फीचर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. ही बॅच लक्षात ठेवा की 11 तारखेपासून सुरू होत आहे. म्हणजे आज आहे किती तर 8 तारीख. उद्या आणि परवा 9, 10 आणि येणाऱ्या सोमवारपासून नवीन बॅच सुरू होत आहे कंबाईनची. त्यानंतर जर कंबाईन मुख्य परीक्षेसाठी जर तयारी करत असाल तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. लक्षात ठेवा इथं माझा नंबर दिलाय. सर्व बॅचेसवर तुम्हाला डिस्काउंट तर मिळेल, त्यासोबत लाईफ टाईम साठी सबस्क्रिप्शन सुद्धा मिळणार. ठीक आहे, चला बघा मुद्दा काय आहे. मुदिता बन्सल रँक किती 44 आणि 2024चा अटेम्प्ट, फर्स्ट अटेम्प्ट. बघा काय आहे, सर्वात पहिला मुद्दा यांनी सांगितलं यांचा त्या व्हिडिओमध्ये, त्या इंटरव्ह्यूमध्ये पाहायला मिळालं की क्रिस्प टाइम लाईन इथून सेट करा. आणि इव्हन त्यांनी जो स्टार्ट केला होता तो ऑक्टोबरमध्ये स्टार्ट केला होता. अगदी त्यांची टाइम लाईन आहे ती फिक्स होती की तेवढ्या पिरियडमध्ये एनी हाऊ तुम्हाला कव्हर करायचे. आता मी काय म्हटलं की एनी हाऊ, मग रात्रंदिवस एक करायची गरज पडली तरी पण. आता त्यांनी तरी ऑक्टोबरमध्ये सुरू केलंय, आता तर आपला ऑगस्ट आहे, म्हणजे इकडे 2 महिने एक्स्ट्रा मिळत आहे. आणि आपली परीक्षा आहे ती ऍक्च्युली नंतर होते, म्हणजे कधी तर युपीएससीच्या नंतर आपली परीक्षा होणार. आणि हे 8 महिने पूर्ण आहे, म्हणजे मुख्य परीक्षा वगैरे सगळं पकडून आहे. यांनी जो टार्गेट फिक्स केला होता तो काय होता, डिसेंबर पर्यंत मेन्सचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. तुमच्याकडे पण वेळ आहे, म्हणजे इथून जर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 5 महिने आहेत. डिसाईड करा की एनी हाऊ तुम्हाला फिक्स करायचे. चला एक काम करू, आपण यामध्ये 1 महिना एक्स्ट्रा पण ऍड करू, म्हणजे जानेवारीपर्यंत आपल्याला मुख्य परीक्षा क्लिअर करायचे. त्यासोबत ऑप्शनल पण करायचे, तर 1 महिना अजून एक्स्ट्रा वाढून घेऊ आपण की फेब्रुवारीपर्यंत आपल्याला ऑप्शनल पण कंप्लीट करायचे. त्यांनी कधीपर्यंत केलं होतं, जानेवारीपर्यंत केलं होतं. आपल्याला करायचे फेब्रुवारीपर्यंत. त्यांचा ऑप्शनल होता सोशिओलॉजी, तो आपला ऑब्व्हियस आहे की वेगवेगळा असेल. आणि हे करायचं म्हणजेच काय की मागे पुढे झालं तर असं नाही, करायचं म्हणजे करायचंय, क्रिस्प असायला पाहिजे. हा टाइम टेबल तुम्ही फिक्स केलाय ना, तर तो आपल्याला कव्हर करायचा आहे. आता यासाठी मी तुम्हाला 1-2 पॉइंट्स इथे एक्स्ट्रा सांगतोय. ते कोणते आहेत बघा, की हा तर मोठा वरवरून प्लॅन झाला. किती महिने झालेत आता हे, जसं मेन्सचा म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 6 महिने आहेत. 6 महिन्यामध्ये या 6 महिन्याला जर मी 30 ने गुणाकार करतो तर 180 दिवस मिळत आहे. प्लॅनिंग असंच करायचे, महिन्याचे प्लॅनिंग नाही, दिवसाची प्लॅनिंग करा. तर या 180 दिवसाला किती विषय अभ्यास करायचे त्याने भाग द्या, तर तुम्हाला क्लिअर लक्षात येईल की किती दिवस आपल्याला प्रत्येक विषयाला मिळतोय. बरं, त्यामध्ये मग रिव्हिजन पण आलं बरं का. प्रत्येक विषयाची 3-3 वेळा रिव्हिजन करायची आहे. त्यामध्येच आन्सर रायटिंग पण आले लक्षात. कारण हा अभ्यास मेन्सचा आहे, मुख्य परीक्षेचा आहे. मुख्य परीक्षेमध्येच पूर्व परीक्षा क्लिअर होते, पूर्ण होता आपला अभ्यास. फक्त सायन्सचा जो भाग आहे तेवढा फक्त एक्स्ट्रा अभ्यास तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी वेगळा करावा लागेल. राईट. आणि जानेवारीपर्यंत काय तर मग सोबत ऑप्शनल पण करायचंय. लक्षात ठेवा इथं मी रिव्हिजन म्हणजे तुमचं रिडिंग 3 टाइम्स रिडिंग, 3 टाइम्स रिडिंग म्हणजे रिव्हिजन पण आलं. आणि त्यानंतर काय तर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ते पण आले. करेक्ट. हे झाल्यानंतर म्हणजे फेब्रुवारी पण झाल्यानंतर मग काय तर आपल्या पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपली राहणार काय, पूर्व परीक्षा राहील. त्यासाठी मी सांगितलं ऑलरेडी की फक्त तुम्हाला एक्स्ट्रा सायन्स अभ्यास करायचा आहे, विज्ञान अभ्यास करायचंय. कारण तिथं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा विज्ञानाचा भाग सेम आहे युपीएससी मध्ये. इथं आपल्याला वेगळं आहे, कारण मुख्य परीक्षेला आपल्याला टेक्नॉलॉजी आहे, तर पूर्व परीक्षेला आपल्याला जनरल सायन्स आहे, सामान्य विज्ञान आहे. तो भाग तुम्हाला एक्स्ट्रा करावा लागेल. आणि त्यानंतर काय की खूप साऱ्या एमसीक्यूची प्रॅक्टिस, करेक्ट. कारण विषय तर आपले ऑलरेडी या मेनच्या वेळेस वाजून झालेत. कारण पॉलिटी तिथं पण आहे, इथं पण आहे, मुख्यला पण आहे, पूर्वला पण आहे. इकॉनॉमिक्स मुख्यला पण आहे, पूर्वला पण आहे. फक्त प्रश्न बघा की नेमके कसे विचारलेत, अभ्यास ऑलरेडी तुमचा झालेला असेल. राईट. तर हा टाइम लाईन तुम्हाला एनी हाऊ फॉलो करायचा आहे. आता थोडंफार इकडे तिकडे 5-10 दिवस किंवा महिनाभर कमी जास्त होईल, पण इथून जर तुम्ही सुरुवात करताय तर ही टाइमलाईन असायला पाहिजे. आणि ते पण क्रिस्प आणि त्यासोबत फॉलो करायचंय. असं नाही की प्लॅन केलं. आणि म्हणून त्यांनी 4 C सांगितलेत. हे 4 C पाहिजेतच एक्झाम क्लिअर करण्यासाठी. कोणकोणते? कन्सिस्टन्सी, म्हणजे 4 दिवस केलं ना मग 2 दिवस ब्रेक घेतलं हे होणार नाही. त्यांना प्लॅन फॉलो करायचा आहे ना. कन्सिस्टन्सी पाहिजे. त्यानंतर काय तर कामनेस पाहिजे.
मेंटली आपण काम असायला पाहिजे, कोणतंही बर्डन नाही. त्यानंतर कन्साइज, की नेमकं काय वाचायचं आहे. तुम्हाला एकदम म्हणजे प्रॉपर माहितीच असायला पाहिजे की काय वाचायचं आहे. लिमिटेड वाचायचं आहे पण मार्क जास्त घ्यायचे. आता मी बऱ्याचदा सांगतो की आपल्याला प्रायोरिटाईज करता यायला पाहिजेत, की आपल्याला सिलेबस न भरपूर दिलाय, खूप सारा सिलेबस आहे, पण विचारतं काय तर सिलेक्टेड विचारतो. आणि जर एखादी कोणतं पुस्तक आहे, लेट्स से की सायन्सची पुस्तक आहे, ती घेऊन आलं, मग कोणतरी म्हणतो की अरे नाही हे नोट्स चांगले आहेत, मग आपण काय करणार, ते पण घेणार. कोणतरी म्हणतो की अरे नाही यातले ना जास्त प्रश्न विचारलेत, तर ते पण नोट्स घेणार. आणि असं करत 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 आपण नोट्स कलेक्टर बनतो. हे नोट्स कलेक्टर न बनता जर तुम्हाला डिस्ट्रिक्ट कलेक्टर बनायचंय, डेप्युटी कलेक्टर बनायचंय, तर तुम्हाला हे शिकावं लागेल प्रायोरिटीज करणं, की कोणत्या नोट्स मधून, कोणत्या बुक मधून काय घ्यायचंय, कोणत्या घटकाला प्रायमरी आणि कोणत्या घटकाला सेकंडरी अभ्यास करायचंय हे समजावं लागेल आपल्याला. आणि हे पीवायक्यू अनालिसिस मधूनच येणार. हे जर तुम्ही समजू शकलेत तर तुम्हाला हे क्लिअर लक्षात येईल की तुमचा जो स्टडी मटेरियल आहे ना तो कन्साइज आहे, लिमिटेड आहे. जरी तुमच्याकडे एका विषयासाठी 4 पुस्तक जरी असेल ना, तरी पण तुम्हाला एवढं माहित असायला पाहिजे की कोणत्या पुस्तकातून काय वाचायचंय. कोणतीही एक पुस्तक कंप्लीट नाहीये आणि सर्व पुस्तक वाचायलाच पाहिजे असं पण नाहीये. तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहिले असणार, खूप सारे ऐकले असणार की तुमचे जे सोर्स आहेत, स्रोत आहेत, वाचण्याचे जे बुक्स आहेत ते लिमिटेडच, आपण त्यांची रिव्हिजन जास्तीत जास्त वेळेस असायला पाहिजे. पण विषय हा पण येतो ना की एक पुस्तक कंप्लीट नाहीये, त्यातून सर्व प्रश्न कव्हर होतात असं नाहीये. इव्हन सायन्सेस बघा, तुम्ही जे काही अभ्यास करत असणार ना, मी तुम्हाला गॅरंटी देतोय की त्यातून सर्व प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत. चेक करून बघा. मग काय इतर नोट्स, इतर कोणाचे बुक्स आहेत किंवा नोट्स आहेत ते वाचायचे की नाही, वाचायचे आहेत, पण प्रायोरिटीज करायला शिकावं लागणार आहे आपल्याला. तिथूनच आपला स्टडी मटेरियल हा कन्साइज होणार आहे. त्यासोबत कॉमन सेन्स सुद्धा त्यांनी ऍड केले, कारण बरेच प्रश्न असे असतात, इव्हन सायन्समध्ये मी बघतोय, आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो त्यावेळेस बघा की बरेच प्रश्न असे असतात की जे कॉमन सेन्सचा वापर करायचे आणि सॉल्व्ह करायचे. म्हणजे काय होतं ना की आता पूर्व परीक्षेचा पहिला जर पेपर असेल ना, तर तुम्हाला तिथं काही प्रश्न, वेळ तर भरपूर आहे, वेळेची काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाहीच आहे. काही प्रश्न आपण ना बऱ्याचदा असे सोडून देतो की अरे हा मला येत नाही, प्रश्न पाहिला आणि आपल्याला वाटते की रे हा तर माझ्या वाचण्यात आलंच नाही, सोडून दिलं. पण थोडंसं जर विचार केलं, थोडासा आपण वाचलेला भाग रिलेट जर केला, कॉमन सेन्स वापरला, तर बरेच प्रश्न सॉल्व्ह करता येतात. मुख्य परीक्षेमध्ये पण असंच आहे की मुख्य परीक्षेमध्ये पण तुम्हाला उत्तर लिहित असताना थोडी जरी आयडिया असेल ना, काहीतरी लिहून आलं, काहीतरी तर मार्क मिळेल. सब्जेक्टिव्ह असण्याचा हाच तर मोठा फायदा आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट माहित असायला पाहिजे, 4 पैकी एक ऑप्शन एक्झॅक्ट माहित असायला पाहिजे. सब्जेक्टिव्ह मध्ये फायदा काय आहे, तुम्हाला थोडी जरी आयडिया आहे ना, थोडी तर लिहा, 2 मार्क तर मिळतील. काही नाही मिळण्यापेक्षा काहीतरी तर मिळेल. तर सब्जेक्टिव्ह मध्ये ना तुम्ही शून्यावर कधीच येत नाही, तो मोठा फायदा आहे. ठीक आहे, तिथं निगेटिव्ह मार्किंग कधी राहतच नाही सब्जेक्टिव्ह मध्ये, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये. आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये राहणार ते, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये ब्लॅक अँड व्हाईट आहे, येस ऑर नो, राईट ऑर रॉंग असंच आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे सब्जेक्टिव्ह मध्ये तसं राहणार आहे का, तसं नाही. तर तो फायदा आहे. तर तिथं कॉमन सेन्सचा वापर करा आणि पूर्व परीक्षामध्ये काही प्रश्न जास्त सॉल्व्ह करता येईल, मुख्य परीक्षेमध्ये 2 मार्क नक्की जास्त मिळवता येईल. सो कॉमन सेन्स वापरायचं आहे. नेक्स्ट बघा की काय आहे, काय की फोकस ऑन, तुमच्याकडे एक स्ट्रक्चर प्लॅन असायला पाहिजे. प्लॅन नसेल तर मग हे कधीच होणार नाही. म्हणजे जर तुम्ही समजा की प्लॅन केलं पण प्लॅन फॉलो नाही केलं तर तरी पण होणार नाही. बरेच जण काय करतात की प्लॅन करतात, मग कोणतरी वाटते की नाही आपण ना कुठतरी कमी पडतोय, मग ते परत चेंज करतील. कोणतरी वाटते की नाही तो भारी करतोय, त्याला जास्त मार्क मिळते, मग करा ते करा. तर तुम्हाला प्लॅनच असं करायचं आहे, आधी परीक्षा समजून घ्यायची आणि प्लॅन तयार करायचे. त्यासाठी स्मार्ट वर्क करायचे. असं नाही की फक्त तुम्ही काय रटत बसले. आता तेच म्हटले की प्रायोरिटीज करायला शिकले ना, तुमचा वर्क सर्व स्मार्ट होईल. काय करायचे, काय सोडायचे. मला सांगा की 8 महिन्यामध्ये सर्वच अभ्यास तर नाहीच केला असणार. 100% सांगतोय की त्यांनी सर्व अभ्यास केलाच नसेल, कारण एवढा मोठा सिलेबस आहे आणि एवढं सारं काही वाचण्यासारखं आहे की या 8 महिन्यात शक्यच नाहीये. म्हणजे रिवाइज पण करायचं आणि उत्तर लिहिता पण आलं पाहिजे, त्यासाठी पण प्रॅक्टिस करायची. हे 8 महिन्यात शक्य नाही बरं का. म्हणून प्रायोरिटीज करा आणि स्मार्ट वर्क करा. सोबत लेझर शार्प फोकस असायला पाहिजे, यासाठी मेडिटेशन वगैरे करा, त्याशिवाय पर्याय नाही. राईट, या शब्दावर मी बऱ्याचदा भर दिले. नेक्स्ट आहे काही प्लॅनिंग, ऑलरेडी आपण कव्हर केले. डिसिप्लिन एक्झिक्युशन ऑलरेडी आपण ते डिस्कस केले, जसं
कन्सिस्टन्सी वगैरे असायला पाहिजे. आणि हेच मुद्दे खरं तर काय तर आपल्याला जे आपण मागे सोडणार आहोत ना त्या विद्यार्थ्यांच्या त्या ऍस्पिरंटच्या पुढे घेऊन जातील. हेच ते मुद्दे आहेत. हेच मुद्दे आहेत जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवणार आहे. की प्रायोरिटीज केलंय की नाही, प्लॅन केले की नाही आणि तो फॉलो केले की नाही, आपण किती कन्सिस्टंट आहोत, किती डिसिप्लिन आहोत, हेच आपल्याला इतर विद्यार्थ्यांपासून वेगळा बनवणार आहे. क्लिअर झाले? नेक्स्ट अजून बघा यांच्या या इंटरव्ह्यू मधून मला काय काय पॉइंट्स मिळालेत. 5 पॉइंट्स आहेत ते कधीच आपल्याला मिस नाही करायला पाहिजे. एक कन्सिस्टन्सी ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. त्यानंतर फोकस ऑन स्टॅटिक भाग जो आहे तो मिस करू नका, तो सोडू नका, तो चांगला करा, तगडा करा, मजबूत करा, कारण तो भाग सर्टेन असतो आणि याचा फायदा आपल्याला करंट अफेअर्स मध्ये होता, करंट अफेअर्स समजण्यासाठी. पण करंट अफेअर्स हा अनसर्टेन भाग आहे, तो डायनामिक भाग आहे. मग आपल्याला निश्चित मार्क कुठून मिळेल? जो भाग निश्चित आहे तो स्टॅटिक भाग आहे. बरं, जो डायनामिक भाग आहे तो पण समजण्यासाठी स्टॅटिकचा पाहिजे, तर स्टॅटिक मजबूत असायला पाहिजे. प्रॅक्टिस कुठंच कमी पडायला नाही पाहिजे, मग ते पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल. आन्सर रायटिंग ही एक स्किल आहे आणि स्किल डेव्हलप करायला वेळ लागतो, है ना. तर म्हणून प्रॅक्टिस मस्ट आहे. नेक्स्ट माझे 2 फेवरेट मुद्दे. एक आहे काय तर तुम्हाला फोमो ओव्हरकम करावं लागेल. फोमो म्हणजेच काय? फिअर ऑफ मिसिंग आउट. जसं मी तुम्हाला नोट्सच सांगतोय की लेट्स से की तुम्ही XYZ ऑथरचं एक पुस्तक वाचत आहात, सायन्सचं पुस्तक आहे, जनरल सायन्सचं पुस्तक आहे आणि ते वाचत आहे. पण मग कोणतरी म्हणतोय की अरे मी काहीतरी हे नोट्स वाचतोय, या नोट्समध्ये ना खूप चांगले पॉइंट दिलेले आहेत. मग तुम्ही काय करणार? तुम्हाला असं वाटेल की अरे काहीतरी माझ्याकडनं सुटून जात आहे किंवा काहीतरी भाग सुटून जातोय, मग हे घेऊन येणार. मग कोणतरी तिसरा म्हणतोय की अरे नाही, ऍटलिस्ट हे 2 पान तरी वाचून घे, मग ते पण वाचणार. याला म्हणतात फिअर ऑफ मिसिंग आउट. आपण काहीच चेक करत नाही की त्यातून किती प्रश्न विचारलेले आहेत. आपण कधीच बघत नाही की आयोगाचा खरंच ट्रेंड त्यानुसार आहे का, की ते फक्त नोट्स, ते पुस्तक, ते नोट्स जे आहे ते फक्त या आधी विचारलेल्या प्रश्नांच्या आधारावर तयार केलेलं आहे, की ते ट्रेंड नुसार ती पुस्तक बनवलेली आहे, है ना. मला सांगा, परत इथे एक प्रश्न विचारतोय, PYQ इम्पॉर्टंट आहे की FIQ इम्पॉर्टंट आहे? PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, FIQ म्हणजे फ्युचर इयर क्वेश्चन्स. आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे ना, ही परीक्षा देण्यासाठी आपल्याला यातून ट्रेंड काढायचा आहे. मग या पुस्तक पण तशाच असायला पाहिजे, नोट्स पण तसेच असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण पुस्तक कसे तयार केले जातात? या PYQच्या आधारावर. आणि मग लेखक लिहिणार काय, की माझ्या पुस्तकातून सर्व प्रश्न आलेत. आले लक्षात? तर हे समजून घ्या. आता हा ट्रेंड आपल्याला स्वतः काढता यायला पाहिजे. तुम्हाला हा कुठंच रेडीमेड मिळणार नाहीये. आणि त्यासाठी पर्याय काय? PYQ परत 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 बघा. मॅडमच्या ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू पाहिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस मी PYQ परत बघायची तर माझ्या लक्षात यायचं की काहीतरी नवीन फंडा तिथं मला मिळतोय, आयोगाचा ट्रेंड आहे, डेप्थ आहे, काहीतरी नवीन मिळतोय. मी 8 वर्ष झालेत सायन्स अभ्यास करतोय, मला अजूनही वाटते की अरे यार, हा जो टॉपिक आहे ना, हा असा नाही तर मला असा अभ्यास करायला पाहिजे होता, याचे नोट्स असे नाही तर असे करायला पाहिजे होते, किंवा या भागावर मी याला प्रायोरिटीज करायचा आहे, हा प्रायमरी भाग आहे आणि सेकंडरी भाग आहे, तर अभ्यास सोपं होईल, माझा आहे किंवा विद्यार्थ्यांचा आहे. हे अजूनही लक्षात येत आहे. शक्य झाल्यास मी यावर एखादी व्हिडिओ बनवतो. करेक्ट आहे? तर म्हणून PYQ आहे ते परत परत बघायचे. ते 5 मुद्दे त्यांनी परत सांगितले होते आणि माझे फेवरेट हे 2. मी तुम्हाला सरळ सांगतोय की हे 2 जर मुद्दे तुम्ही जर क्लिअर केलेत, आणि बाकी आहे काय तर बाकी तर सर्वजण सांगतात, पण हे 2 मुद्दे जर तुम्ही क्लिअर केले ना, मी हमखास सांगतोय की परीक्षा काय आणि तुम्हाला समजेल, तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही. आणि तीच गरज आहे ऍक्च्युली, परीक्षा समजून घ्या. आले लक्षात? समजलंय? राईट. चला आता शेवटी जाता जाता एक तुम्हाला फक्त एक वॉर्निंग देतोय. वॉर्निंग काय आहे बघा, हे जे स्ट्रॅटेजीज आहेत आर नॉट ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय तर प्लस मायनस, म्हणजे हे असं केलं तरच होईल किंवा नाही केलं तरच होईल. आता मी स्ट्रॅटेजी तर सांगितली किंवा त्या मॅडमच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी पण सांगितली, असे खूप सारे आहेत, पण हे ऑब्जेक्टिव्ह आहेत का? ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. हे चेंज होऊ शकतं आणि आपल्या गरजेनुसार आपल्याला चेंज करावंच लागेल. बरोबर. पण परीक्षा समजून घ्या आणि मग स्ट्रॅटेजीज तयार करा. हे ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, लक्षात ठेवा की असंच करावं लागेल असं नाही. दॅट वर्क्स फ्रॉम देम माइट नॉट वर्क फॉर यू. म्हणजे जे त्यांच्यासाठी काम केले ते नॉट नेसेसरी की तुमच्यासाठी पण काम करेल, किंवा जे तुमच्यासाठी काम केलंय ते इतरांसाठी काम करेल असं नाही.
पण स्वतःला कमी समजू नका. स्वतःची प्लॅनिंग करा आणि कन्सिस्टंटली ते फॉलो करा. पण परीक्षा समजून, असं नको व्हायला की मी माझं स्वतःचं प्लॅनिंग करणार पण परीक्षाचं काहीच नॉलेज नाही. हे नको व्हायला. राईट. दुसरं अजून एक थोडंसं वॉर्न करतोय माझा व्हिडिओ पाहत असताना किंवा इतरांचा व्हिडिओ पाहत असताना की मोस्ट ऑफ धिस टॉपर्स आहेत, आपण यांचे व्हिडिओ पाहतो, पण लक्षात ठेवा की यांचे हे जे व्हिडिओज आहेत जस्ट टोल्ड अस हाफ बेक ट्रूथ, म्हणजेच काय तर अर्धा सत्य आपल्याला सांगतात हे. कारण गायडन्स आहे त्यांचा, गायडन्स तुमचा गायडन्स हा वेगवेगळा आहे, तो मॅटर करणार आहे. त्यांची फायनान्शियल स्टॅबिलिटी कशी आहे, तुमची कशी आहे हे पण मॅटर करणार आहे. तुमच्यावर बर्डन स्ट्रेस कुठला आहे का तो पण मॅटर करणार आहे. ते जॉब करतायत किंवा नाही करतायत किंवा त्यांचा जॉबचा शेड्यूल काय आहे, तुम्ही जॉब करत असणार तर तुमचं जॉबचं शेड्यूल काय आहे, गृहिणी असणार तर तुम्ही त्यातूनही किती वेळ काढू शकताय, असे बरेच मुद्दे आहेत, आहे ना. त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजीज आहेत किंवा हे सर्व विचार आहेत हे सर्व लक्षात ठेवा की हे सब्जेक्टिव्ह आहेत, जे चेंज करावे लागणार आहेत, आपल्या सोयीनुसार आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. हा फॉलो करायचा आहे, मला वाटतं जो भाग ऑब्जेक्टिव्ह आहे, जो भाग आपल्याला फॉलोच करायला पाहिजे तो आपला सायकोलॉजिकल पार्ट आहे, की कन्सिस्टन्सी आहे ना, हे फॉलो करा, त्याशिवाय होणार नाहीये. राईट. अजून असंच कोणतं आलं, जसा कन्सिस्टन्सी एक आहे की आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागणार आहे, आपल्याला शार्प फोकस असावं लागणार आहे, हे सायकोलॉजिकल भाग झाले. आणि हे असायलाच पाहिजे, हे ऑब्जेक्टिव्ह भाग आहेत. क्लिअर झाले. चला, आय होप की हे समजलं असणार काय ऑब्जेक्टिव्ह. बघा परत इथं सांगतोय की प्रायोरिटाईज करणं हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. इव्हन यामध्ये सुद्धा म्हणजे स्वतःची स्ट्रॅटेजी बनवताना सुद्धा काय ऑब्जेक्टिव्ह आणि काय सब्जेक्टिव्ह हे सुद्धा ठरवता यायला पाहिजेत आपल्याला. आपण जनरली काय कोणाचा काहीतरी व्हिडिओ पाहतो आणि डिसाईड करतो की असंच करायचंय, अशाने होणार नाहीये. राईट. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. इथं मी माझा नंबर शेअर करतो, इतर अजून काही डाऊट्स आहेत ना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सेम नंबर कॉलिंगला आहे, सेम नंबर व्हॉट्सअपला आहे. बरं, बॅचेस कोणत्या आहेत आपल्याकडे बघा की राज्यसेवा 2026 साठी आपल्याकडे बॅच आहे यशोदे 2.0. आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे कारण फायनल आपले आन्सर मुख्य परीक्षेचेच क्लिअर कन्सिडर होणार आहे फायनल लिस्टमध्ये. सो या सर्वांची याची प्रॅक्टिस सुद्धा या बॅचमध्ये होईल. त्यासोबत लक्षात ठेवा की इथं पर्सनल मेंटरशिप आणि आपली टीम प्रत्येक विषयांची हे सर्व तुमच्या सोबत आहे. यानंतर लक्षात ठेवा की सर्व आहेत हे एक्सपिरियन्स आहेत, सर्व 5, 10, 15 वर्षांचा एक्सपिरियन्स सर्वांकडे आहे. तर हा अनुभव तुमच्यापर्यंत येणार आहे. कारण पीवायक्यू काय सांगितलं बघाशी मी, पीवायक्यू जेवढ्या वेळेस पहा तेवढ्याच नवीन काहीतरी लक्षात येतोय. मग या सर्वांनीच पीवायक्यू खूपदा पाहिलेले आहेत, खूपदा सॉल्व्ह केलेले आहेत, काहीतरी नवीन त्यांना नक्कीच माहिती असेल. राईट. नेक्स्ट आहे काय तर लक्षात ठेवा की आन्सर रायटिंगसाठी आपल्याला बेसिक पाहिजे, म्हणून काय तर आपण एनसीआरटी बॅच इथं फ्री ऑफ कॉस्ट देतोय. त्यानंतर बाकी अजून काही स्टडी नोट्स वगैरे आहेत, क्लास नोट्स आहेत, ते सर्व इथे मिळेल, कोर्सेस मिळतील, मॉक टेस्ट ते मिळणार. राईट. सर्व बॅचेसवर आपल्या ईएमआय फॅसिलिटी आहे आणि सोबत 16 बुक्स सुद्धा इथं तुम्हाला मिळतील, 16 बुक्स मिळणार. क्लिअर. नेक्स्ट आहे काय तर बघा की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जर देत असणार तुम्ही, म्हणजे जी 28 सप्टेंबरला आहे, वेळ घालवू नका, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. त्यातही कन्फ्युज असेल तर मग आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे. फक्त कोर्स नाही, मॉक टेस्ट, स्टडी नोट्स, प्रॅक्टिस क्वेश्चन सर्व इथे असतील. आणि ग्रुप बी ग्रुप सी ची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे, त्या बॅचचे फीचर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. पण लक्षात ठेवा की आता ही बॅच नव्याने सुरुवात होते 11 तारखेपासून, म्हणजे या सोमवारपासून. तर लवकरात लवकर डिसिजन घ्या, उशीर करू नका. नंबर मी इथं स्क्रीनवर पण दिसताय तुम्हाला, लगेच कॉल करा आणि जॉईन करा. नक्की डिस्काउंट तर मिळेल, त्यासोबत लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन पण मिळेल. ठीक आहे. राईट. चला, आय होप की क्लिअर झालं असणार. तर आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. थोडंसं विचार करा, प्लॅन करा आणि कन्सिस्टंटली फॉलो करा. राईट. स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतः बनवा. सायकोलॉजिकल दुसऱ्यांचा आपल्याला कॉपी करायचे जे टॉपर्स आहेत, पण थोडीशी फार स्ट्रॅटेजी जी आहे ते आपल्याला स्वतः जो भाग सब्जेक्टिव्ह आहे तो आपल्याला प्लॅन करावाच लागणार आहे. करेक्ट. चला, नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.